काय आहे इथं? अगं मी इकडे कुठं आलीस तू? अगं चोरी करायला आलो का तुम्ही? नाही तेच मी चेक करायला आले. रात्रीची चोरी करायला जाताय का कुठल्या बाई संग झंगाट आहे तुमचं ते? हाय का आता काय बाया आहेस ना का संशय घेतीस होय माझ्यावर? मी संशय त्या उशाशी काय करतो त्या बाईच्या? 1000 वेळा सांगितलंय लगा माझं झंगाट नाही म्हणून चोरी करायला आलो मी इथं. मग कशा पायी शेंट बेंट फुसफुस करून निघतं ते घरातनं? अगं मी शेंट मारतोय म्हणजे आपलं कामच तसं आहे. काय हे संडासाच्या पायपावून चढायला लागतोय लगा. आपल्याला बरं वाटलं पाहिजे की नाही? है की नाही? हा काय म्हणजे फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून मी शेंट मारतो. हा काय आणि मग एवढे चापून चुपून केस कशा पायी इंचरले ती? हा अगं न मी सवयीच असतंय लागा रोजच्या ती. सवयच. आता मला सांग मी असं ह्या आरशा पुढे गेलो आणि त्याच्याकडे न बघताच निघून गेलो तर त्याला कसं वाटेल? कसं वाटेल त्याला? कसं वाटेल? काय उत्तर देणार त्याला? काय ती म्हणाल का त्याच्या आईचं गायबानं बघितलं बी नाही माझ्याकडं. घरातलं बावळाट आपलं सारखं करून बघतंय नुसतं सारखं माझ्याकडं. कोण बावळाट? तू बावळाट. गबस की. म्हणजे हळू आवाजात पूल तुला काय संशय घेऊ नकोस माझ्यावर. माझं नाही झंगाटला का कुणावर? घे माझी शपथ. अगं तुझी शपथ नाही जानू. खरंच का? हे बघ पहिल्या चोरीची शपथ घेऊन सांगतोय. अगं माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. आता लय बडाबडा करू नको मला काम करू दे. हळूच. पण मग त्या उंबरगावच्या कल्पनेचं काय हो? तिचं आणि तुमचं काय नाही वय? तू किती वेळा सांगितलाय का तिचा माझा काही संबंध नाही म्हणून. ते कशा पायी फोन करते तू मसनी? अगं ती माझी मिस कॉल फ्रेंड आहे. काय मिस कॉल फ्रेंड म्हणजे का नाही एक दिवशी मला कॉल आला होता. कल्पनाचा? नाही त्याची काही कल्पना नाही पण कॉल आला होता. ह्याच्या आईला मी उचलायला गेलो तेवढ्याच तो मिस कॉल झाला. तिचा नंबर फक्त मी सेव्ह करून ठेवलाय. कल्पना मिस कॉल फ्रेंड. असं आहे होय? लफर बिफर काय नाही होय तुमचं? अगं नाही सांगतोय तुला तरी तसंच करते गाणी. करा चोरी. काय चोरी? आता काय बोलू नको बस आणि आवाज करू नकोस. साव्या कुठे गेल्या का? सुरेशराव तुला का लय लाडात येऊ नकोस नाही तर चोरी सोडून तुला घरी घेऊन जाईन. ऐका ना सॉरी मागते. सॉरी करा की. नको काय तुझं सॉरी. नाही नाही आता ना इथून पुढे तुमच्यावर कवाच संशय घेणार नाही मी. आता संशय घेतला नाही. अहो ऐका ना सुरेशराव. कुलदैवतेच्या पाया पडते दोन्ही हात जोडून. कुलदैवतेच्या पाया पडते दोन्ही हात जोडून आणि सुरेशराव रोज पहाटेच्या घरी येतात 2 घरं फोडून. गेला का राग? गेला का राग तुमचा? चोरी करा. तू आता गप बस. कोपऱ्यात बस. ते उघडत नाही होय? कोपऱ्यात बस. ती उघडणं झालंय का? थांब बघतो चावी गावती का बघतो. काय म्हणते? किचन मध्ये जाऊन तेवढी किसणी घेऊन येत आहे. किसनी? ती माझ्याकडे खवणी आहे किसणी नाही आहे. काय का आता? बरं थांब बघतो आहे का बघतो. ती गुलाबाची चादर बिली भारी आहे हो. ती बी घ्या. तू झोपली की लागा ती आता तिच्या एवढी चादर कशी काय काढणार? तू काय बोलू नको मला काय घ्यायची ती घे तुम्ही. ही घे. मी घेते. तुम्ही चावी बघा. मी चावी घेते. बघतोय थांब. चावी बघतो. किती उशीर केला तुम्ही? किती वेळ वाट बघते मी. डोळा लागला ना माझा. तुमच्या सेंटचा वास आला होता मला झोपेतच. त्याच्यावरूनच कळलं
मला तुम्ही आलायत. काय बोलतील का तू? बाई काय असं परक्यासारखं का वागताय तुम्ही? आवाज तुमच्या सेंटचा मला खूप भावतो. हे लगा- मी दिलाय ना हे सेंट. मी 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 वाढदिवसाला दिलं होतं तुम्हाला हे सेंट, आठवतंय ना? हो ग बाई, रोज वापरून संपवून टाकणार की काय तुम्ही? थांबा, आधी मला सांगा, तुमच्या त्या बिंडोक बायकोला काय सांगितलंय तुम्ही? काय थापा मारल्यात मला लवकर सांगा. वाटेल ती बोलू नकोस की लगा, माझा संसार मुडशील का तू? अहो, मी कशाला संसार मोडीन तुमचा? असं का तुम्ही परक्यासारखं वागताय? असं वागणार तुम्ही माझ्याशी? बसलं का तू? कोण आहे? बरं, कोण आहे? गावच्या कल्पनाशी असं वागणार तुम्ही? काय रे? ही काय माहिती उंबरगावची कल्पी? अगं नाही ना काय मी. काय? ना मी. तुचकी आहे हिते. तू हायस माहिती उंबरगावची मिस कॉल फ्रेंड? अगं न- लय रिंगा वाजत्यात ग तुझ्या. आली मोठी शायनी, माझा नवरा सापडलाय तुला गटकवायला. ही कोण बाई आहे? अगं माझी बायको आहे ती. बाई बिंडोक, मी आहे. ही बायको आहे तुमची? मी आहे. अहो, तुम्ही मला म्हणाला होता तुमची बायको पलंगावर खेळलेली असते, 4 दिवसांची सोबतीये, जाईल 1-2 दिवसात. असं का म्हणलं मी? खोटारडी आहे बाई. 4 दिवसाची सोबती आहे होय. अगं, हे मलाच माहित नाही का? अगं नाही काय धाड भरली ना? काय धाड भरली मला? अगं मी नाही म्हणलो ना मी तर. बाई 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 सुरेश राव, आपल्या या नात्याविषयी तुमच्या बायकोपासून किती महिने आपण लपवून ठेवलं. हे मरशील पण मरशील. आता हे अशा पद्धतीने कळलं म्हटल्यावर राव 4 दिवस सुद्धा जगायची नाही हो, 1-2 दिवसातच जायची ही. Sorry. लय बोलतीस. मी जाईन तर जाईन, तुमच्या दोघांनी आधी पोचीन मगच जाईन चटकीन कुठली. काय भाषा आहे हिची अशुद्ध हो? अगं बाया बाया बाया, माझी भाषा तुला अशुद्ध वाटती आणि योला हाय मराठीचा पंडित तवा. काय नको बोलतोस तू? काय बोलतोस? अशी याची भाषा आहे. याची भाषा चालते ना, माझी भाषा खटकती वाई झिपरे. नमे अगं तुझी शपथ घेऊन सांगतो, ही जण माझा काय संबंध घ्या नाही. घ्या घ्या, हिचीच खोटी शपथ घ्या. ही जाणारच आहे 1-2 दिवसात. अरे गप केलं का? गपकी ग. कळापासनं चालू आहे तुमच्या दोघांचं लफडं. शी, लफड? काय भाषा आहे हिची? लफड? पवित्र प्रेम आहे आमचं एकमेकांवर, पवित्र प्रेम. मी तुम्हाला सांगते, या इकडे बसा. काय माहितीये का बाई, माझा नवरा दौऱ्यावर असतो, मी इथे एकटी असते हो. आणि तसंही माझा नवरा मला आवडतच नाही. सारख्या माझ्या भाषेतल्या चुका काढतो अहो. त्यो तुमच्या बी भाषेतला चुका काढतोय. बघा तरी. हायला कोण आहे तो? मला म्हणतो व्यस्त म्हणायचं नाही, व्यग्र म्हणायचं. दैदिप्यमान म्हणायचं नसतं, देदीप्यमान म्हणायचं असतं. माझ्या अपरोक्ष नाही तर माझ्या परोक्ष असं म्हणायचं असतं. अहो काय सांगू तुम्हाला, एक दिवस ढेकर आला की ढेकर आली यावरून दिवसभर भांडत होतो आम्ही. शेवटी झोप आले असं म्हणून झोपी गेलो. लगा 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 वाट लागली लगा तुमच्या आयुष्याची. ह्याच्या आईला जेवण, महागाई, पेट्रोल, ट्रॉफी, गॅस असलं प्रश्नच नसते देऊ तुमच्या आयुष्यात. कसे गोड बोलतायत बघा. कसं प्रेमात पडायचं नाही यांच्या. म्हणूनच प्रेमात पडले मी. पहिल्या दिवशी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, हो की नाही? अगं नाही. मला सांगा, तुम्ही पहिल्या दिवशी अशी उत्स्फूर्त अशी कविता केली होती, आठवते ती तुम्हाला? मी? तुम्ही माझ्यावर कविता नाही आठवत? नमे काहीच संबंध नाही, खरं सांगतो काहीच संबंध नाही. अहो, मग मला आठवते ना ती कविता, मी सांगते तुम्हाला. मी ऐकवते ना. माझ्या आयुष्याला लावलंय तुझ्या प्रेमाचं तोरण. कुणी मी? माझ्या आयुष्याला लावलंय तुझ्या प्रेमाचं तोरण. आता माझं एकच स्थान तुझे चरण, तुझे चरण. मी हो, नटली ही, सजली ही, नजर ना लागो तुझ्या सौंदर्याला. हे मी लिहू शकत नाही. दोघे मिळून हक लावून लावू त्या नम्रताला. हे खरंय. काय बोलला? काय बोलला? मला हकलून लावणार आहेस होय? नाही. मला हकलून हात लावू नकोस मला. सॉरी खरंच नाही. लायकी आहे काय रे तुझी? अरे माझ्यावर कधी एका वळीचा निबंध लिहिलं नाही रे तू. आणि हिच्या कवितावर कविता हाणायला लागलाय होय. नाही केली ना. हात लावू नकोस मला. खरंच नाही. तुझे आता दिवस संपले. अगं. तुझी आता उलटी गिनती सुरू झाली. सूर्या काय- एक मिनिट.
मला काय बोलायचं ते बोला. माझ्या सुरेश रावांना काय बोलायचं नाही सांगून ठेवते. लई बोलतीस एवढीशी हायस ग चिचुंद्रे अशी काढून हित्त चेचील. कसं सांगू तुम्हाला मी यांच्या प्रेमाचा सुगंध अजूनही रुंजी घालतो माझ्या मनात. मी काहीच घातलं नाही. ही बाया काय बोलती? अगं आई मी रुंजी चोरायच गेलो नाही कुणाच्या घरी, तर हिला कशी काय रुंजी घालणार? सुरू तुम्हाला काहीच आठवत नाही? मरशील. आपली आपली प्रेमाची निशाणी ती तरी आठवते तुम्हाला? काय बोलतीस तू? प्रेमाची निशाणी झेकोस्लोवाकियावरनं मी तुमच्यासाठी सेंट आणला तो. आणि मग तुम्ही मला वचन दिलं होतं प्रत्येक भेटीला झेकोस्लोवाकियाचा सेंट लावणार तुम्ही. आजही तो सेंट लावून आले तुम्ही. म्हणजे ह्या बयानं दिलेला हाय वय ते झकलो खोकलो वाक्याचं शेट. अय्या हो तुम्ही आलात. तुम्ही चेन्नईवरनं 3 दिवसांनी येणार होतात ना? लवकर आलो का परत जातो? नाही थांबा, बरं झालं तुम्ही आलात. मला खूप गरज होती. नाही आम्हाला बी गरज होती. एक मिनिट. 2 मिनिट थोबाड नवीन मोलकरीण. नवीन मोलकरीण नाही, मी तुमच्या बायकोच्या नवऱ्याची बायको आहे. ओ वा माझ्या बायकोच्या नवऱ्याची बायको म्हणजे? अहो मालक यांचं झंगाट सुरू आहे. आता रंगे हात पकडलं हित्त. रुजुता, अहो नाही ही वाट ही बाई जे अशुद्ध बोलते ते खरं आहे? नाही ही बाई खोटारडी आहे. आई बघा मी तुम्हाला सांगते, हा ना हा चोर आहे. आणि या चोरासोबत तुझं अफेअर आहे? हो नाही, हा चोरी काम करायला घरात. नाही यार रुजुता, चोरी काम नसतं, चौर्य कर्म म्हण किंवा चोरी करायला आला असं काहीतरी म्हण. अहो काय आता घडतंय ते महत्वाचं आहे ना. भाषा सुधारू नका. सॉरी. संडासाच्या पाईपावरनं हा चोर घरात घुसला, वर बायको आली मागून. आणि तुम्हाला मी सांगते, ते दोघं एकमेकांशी जे काही बोलत होते ते ऐकून मी प्लॅन केला. त्यांना ट्रॅप करायचं होतं मला. आणि आता मी पोलिसांना फोन लावणारच होते, तेवढ्यात तुम्ही आला. काय काय रस्तीच गच्चुंद्रे. तुम्ही नेहमी मला सांगता की नाही डोक्याचा वापर कर, हो, सांगता की बरोबर. मग आज मी डोक्याचा वापर केला तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. असं करू नका. नाही. ओय खट्टरडे, लय शहाणी आहेस वय. मी तुम्हाला ती सांगते, ह्या दोघांचं की नाही लफडं सुरू आहे पद्धतशीर. अगं नाही, हिने ह्याला शेंट, मला खोटी शपथ घेऊ नको, हिने ह्याला शेंट दिलाय, याने हिच्यासाठी कविता केली. आणि एवढंच नाही, त्यांनी रुंजी घातली हिला. रुंजी घातली ना. काय समजते ही रुंजीला? विचारा आता तुम्हीच. घातली का नाही? बोल पुढे द्या. घातली का नाही रुंजी? हा? सांग मी कविता केली. सांग समजत स्वाभाविक उचकट नाही तर मग सगळं सोडून हातात देईन. हो खरंय, हे खरंय, हे खरंय. ऐकलं हे जायला आता असं बी आमचं दोघांचं तुटलंच आहे. तुझी नाही वाटच लावतो आता. साहेब ही जण माझी 1 वर्षापासून लपड आहे. रुजुता, अरे डोकं बिकं फिरलं की काय तुझं? रोज इकडे गुलगुलू करत असतो तुम्ही गेले हो. रुजुता काय बोलतोय? साहेब तुम्हाला माहितीये का, ही बाई ना तुम्हाला लय कटाळली. मला लय कटाळली. तुम्ही सारखं तिला भाषेवरून प्रॉब्लेम काढता का नाही, त्यामुळे आतल्यात घुसमटली होती. मग मी आलो, त्याच्यामुळं आता वाईस ती मोकळी झाली. हे खरंय रुजुता? हो नाही साहेब ऐका की, महत्वाचं काय माहितीये का, मी हिला रुंजी घातली. एकदा दोनदा नाही 4 वेळा रुंजी घातली. हे काय समजतंय रुंजीला? माझं ठरलंय रुजुता. काय? मला घटस्फोट हवाय. मला बी आता या माणसासोबत राहायचं नाही. मी काय म्हणते मालक, मग हात लावू नको. मी काय म्हणते मालक, या दोघांना काही एकमेकांसोबत संसार थाटायचाय, काय रुंजा घालायच्यात त्या घालू द्या. आपण दोघं लगीन करू. नको, हात लावू नको. आज करू ऐकू नका. तुला काय वाटलं रे? ऐकू नका. हा तू गप्पा झिपरे गप्पी का? हा तुला काय वाटलं र? लय शहाणा आहेस वय. तुला एकट्याला चोऱ्या करता येतात वय? हा एकटाच संडासाच्या पाईपावरनं चढ उतार करू शकतोय वय? मी भी यासनी चोरी कशी करायची ते शिकवू शकते. मालक चला मी शिकवते तुम्हासनी संडासाच्या पाईपावरनं कसं उतरायचं. माते 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 मस्तिष्कावर तीव्र आघात झाला.
ह्याच्या ऐको लागलं एवढंच होतं. कशाला एवढं बोलतय लगा भाषा सोडून झाले. असं आहे बघा यांचं. बरं बसा, तुम्ही चहा घेणार? लाज वाटते का तुला? माझा संसार मोडलास लगा तुमच्या पाचतीस होय मला. अहो काही संसार मोडलेला नाहीये. हे बघा, तुमच्या बायकोला माझा नवरा भाषेवरनं एवढं मोठं भाषण देईल, 10 मिनिटात ते इथूनच परत येतील बघा. मर की कुठेतरी जाऊन. आता का नाही तुझ्या घरात का चोरी करायला येणारच नाही. नकाच येऊ. हे अहो, चोरी करणार नाही आता तुम्ही. तुम्ही काय करताय? चोरी करणार नाही आता तुम्ही. दारातून जा पायपावरनं. नाही नको बाबा, आपलं इथनच अहो, बरं काय आहे. करताय? ऐका. बर, नवरा घरी येताना त्याला दूध आणायला